आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माया, बस झालं. तुझा मनमानी कारभार आता अजिबात चालू देणार नाही मी. त्या दोघांना बाहेर काढलंस, काय करायचं आता त्यांनी? कुठं जायचं? त्यांचं ते बघतील काय करायचं. काही झालं ना तरीही मी त्या दोघांना या घराच्या बाहेर जाऊ देणार नाही. घेऊन येतोय मी त्यांना. ओ चित्तरकार, तुम्हीच काय, पण कुणी बी ही हिम्मत करायची नाही. आणि जर करायची असेल तर माझं मेलेलं तोंड बघायची तयारी ठेवा. माया, खूप टोकाचं बोलतेस आता तू. माया, सत्यदादा, तू तर मम्मींचा ऐक की. तू नको जाऊ प्लीज. सत्यदादा प्लीज आतमध्ये ये ना तू. मम्मी पण शांत होतील. तू आत ये प्लीज. सत्य, माझी काळजी घेण्याच्या नादात तू तुझ्या आईपासून लांब तर होत नाही असं ना. वाघमारे, सगळं स्वतःवर ओढून घ्यायची सवय आहे का तुम्हाला? सत्यदादा ऐक ना आमचं. तू तरी आतमध्ये ये ना प्लीज. सत्या, मम्मीचा स्वभाव तुला माहित नाही का? अरे चिडचिड करते आज ती, परत शांत होत्या. होय, मम्मींचा स्वभाव माहिती ना. तू प्लीज आते, ती पण होईल शांत. पोरीनो, तुम्ही लहान आहे, यात पडू नका. तुम्ही मम्मी जवळ थांबा आणि त्याची काळजी घ्या. अरे पण जावा. काहीतरी मार्ग काढूच आपण. अरे काय करू म्हणजे? माझ्या घरी चला, मी तुम्हाला असं वाऱ्यावर सोडीन का? नको, उगाच तुम्हाला त्रास कशाला. हे असं आहे आम्ही गरीबाच्या घरी कोण येते म्हणा. ए बलमा, बघतोस ना वाघमारांची अवस्था कशी आहे? तर कशा राहणार या अवस्थेत त्या तुझ्या घरी? ते पण आहेच म्हणा. तुम्ही या, आम्ही तो रिक्षा बघतो. चल. रिक्षा थांबव. सत्या, सत्या, बलमा, बलमा रे, मम्मी असं का वागत असत? स्वतःच्या लेकराला, कोकराला, वाघराला, स्वतःच्या पोराला कसं काय घराबाहेर काढू शकते? काय करावं मला काहीच कळत नाही. बलमा तू सांग, माझं काही चुकतंय काय? नाही सत्या, तू शांत हो. सत्या आधी मला आता कळण झालं तुला कसं मी समजावून सांगू. मम्मीचं पण काहीतरी चुकत असेल, पण एकच सांगतो, त्यांना व्यवहार वाटत तुझ्या वागण्याचं. आणि किती दिवस रुसून बसणार आहे ती? ते माहिती आहे मला. किती बी केलं तर आई आहे ती. तिला चिडायचा, मारायचा सगळा हक्क आहे. अरे पण वाघमाऱ्यांना मी अशा अवस्थेत नाही ना सोडू शकत. वाघमारे माझी जबाबदारी आहे. मी माझी जबाबदारी अशी नाही टाकून देऊ शकत. सत्य, नको काळजी करू. मी आता एवढंच सांगतो, बोली सगळं नीट. एवढे दिवस फक्त जाऊन देतो. ठीक आहे, येतो मी. काय काळजी करू नको. काय वाटलं तर फोन कर मला.
होय. वाघमारे, मी काय म्हणतोय, आपण काही दिवस घर घेऊ भाड्यानं. पण असं किती दिवस? हो, मम्मीचा राग एवढा सिरियसली घ्यायची गरज नाही. म्हणजे तिचा राग जरा शांत झाला ना की ती स्वतः मला. काय झालं? अचानक शांत का झालंस? आता मला कामावर बी जावं लागेल ना, आणि तुम्हाला अशा अवस्थेत सोडून कसं जाणार मी? तुमची काळजी घ्यायला बी कोणतर पाहिजे ना. मी आईकडे जाऊ का? नाही नाही, नको, अजिबात नको. नाही म्हणजे आईंकडे जायला काही हरकत नाही, पण तुमची आत्या बी असेल ना तिकडे. तिचा स्वभाव तुम्हाला माहितीच आहे. मला तिला आयती संधी नाही द्यायची तुम्हाला त्रास द्यायची. त्यामुळे नकोच. बर. वाघमारे, आपण जर तुमच्या बरोबर नर्स ठेवली तर? आयडिया चांगली आहे, पण महिन्याचा खर्च लई होईल. अहो होऊ दे की, मग तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ, ते मी करतो मॅनेज. अजिबात नाही. पैसे का झाडाला लागला तू? अहो मग मी कुठं पार्टी करण्यासाठी करतोय, तुमच्या काळजीसाठीच करतोय ना. तरी बी मला नाही पटत. मग तुम्हीच सांगा काय करायचं. मी मम्मी साहेबांची माफी मागते, त्या म्हणतील तसं करते. आपण जाऊ घरी. नको. काहीच दिवसांचा तर प्रश्न आहे ना. नको वाघमारे, मम्मी तुम्हाला ह्या अवस्थेत बी काम करायला लावल. मग दुसरा काय पर्याय आहे काय? सापडेल काही ना काही तर मार्ग. तुम्ही चला, इथं नका बसू, तिकडे बसूया आपण. तात्यासाहेब, तुम्ही इथं? बलमाने सगळे सांगितले मला. घात केलास तुम्हाला, परका करून टाकलंस तुम्हाला. हे एवढं सगळं झालं, एका शब्दाने बोललो नाही तुम्हाला. तात्यासाहेब, आम्हाला त्रास द्यायचा नव्हता. कसला त्रास? कुणाली मंजूला मदत करणं माझ्यासाठी त्रास आहे का? परका करून टाकलं एकदा. एक शब्द बोलायच नाही. बसा गाडीत. अहो तात्यासाहेब, गाडीत बसा. अहो बसा गाडीत. माया, का वागलीस अशी? काय मिळालं तुला असं वागून? सगळं इतके दिवस माझ्यावरचा राग मी समजू शकतो, मंजूवरचा रागही मी समजू शकतो, पण सत्या तर तुझा लेख आहे ना, त्याच्या एवढा राग करावा? हो चित्तरकार, तुम्ही मला नका शिकवा. सत्याच्या बाबतीत काय करायचं काही नाही ते माझं मी ठरवीन. आणि काय हो, मला एवढं बोलायला तुम्ही काय बघितलं का? बोला की, कधी ना लेखासाठी उभा राहिला ना ह्या घरासाठी उभा राहिला तुम्ही? काय केलं आजवर तुम्ही? नुसतं हातात बरस घ्यायचा, कागदावर रंग फासत बसायचं, एवढंच केलं ना आजपर्यंत तुम्ही? मान्य आहे, मला मान्य आहे, मी नाही काय करू शकलो. तुमच्यासाठी नाही, या घरासाठी नाही, पण ज्यांना सत्य आदर्श मानतो, ज्यांना तू आदर्श मानती, त्या तात्यासाहेबांसाठी मंजूना अंगावर वार झेलला. आणि म्हणूनच सत्य तिची काळजी घेतोय. अगं आमच्यासाठी जाऊ दे, पण त्या तात्यासाहेबांसाठी अंगावर वार झेलला म्हणून तर तू मंजूशी नीट वागावं अशी अपेक्षा होती आमची, पण नाही. हो चित्तरकार, एकदा सांगितलं ना, काय करायचं काही नाही ते माझं मी ठरवीन. मला कोणी अक्कल शिकवायची गरज नाही. आणि तुम्ही तर अजिबातच नाही. मी बघीन काय ते.
तुझ्याकडे बघून आज एक गोष्ट मात्र पक्की कळली की बाईच बाईची खरी वैरी नसते. अगं जगातल्या प्रत्येक सासूनं सुनेमध्ये आपली मुलगी शोधली आणि प्रत्येक सुनेनं आपल्या सासूमध्ये आई शोधली तर घरातली निम्मी भांडणं कमी होतील. माया, या गोष्टीचा तुला एक ना एक दिवस नक्की पश्चाताप होणार आहे. सत्य आणि मंजूच्या बाबतीत जे घडेल ते चांगलंच घडेल आणि तीच परमेश्वराची इच्छा असणार आहे, लक्षात ठेव. या 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 हे बघा, ही तुमची खोली. सगळ्या इथे एसी आहे, पंखा आहे, वॉशरूम आहे, टीव्ही आहे. मस्त राहायचं. आता फ्रेश व्हा आणि मग आराम करा. काय सत्या, आवडलाय सासरी आलायस म्हणून? अरे माझ्या मुलीसाठी मला इतकं करायला मिळतंय, मी भाग्य समजतो माझं. पंकज, यांच्या जेवणाची व्यवस्था करा. जी. नाही, एक मिनिट थांबा. या दोघांसाठी मी स्वतः स्वयंपाक करणार. वा. तात्यासाहेब, अहो तुम्ही कशाला त्रास करून घेताय? त्यात कसला त्रास? अहो तात्यासाहेब, तुम्ही कशाला त्रास करून घेताय? तुम्ही काय बी करायचं नाही. या घरात माझे शब्द चालतात. तुम्ही फ्रेश व्हा, मी तयारी करतो. पंकज, चल चल. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. या दारू बनवणाऱ्या लोकांचं आनंद आणला तुम्ही आमच्या जीवनात. आनंद झालं का? झालं का? हो तात्यासाहेब. कांदा कांदा कापला का? हो साहेब, तेच कापतो. नाही, थोडा बारीक काप कांदा. लवकर आवड. बारीकच कापतो तात्यासाहेब. आणि मिरच्या कापल्या का? हो, ते पण घेतोय लगेच. बारीक काप, जरा मिरच्या बारीक काप. तात्यासाहेब, एवढं झालं की मी घरी जातो, बायको वाट बघतीये. अरे कढीपत्ता भाजला का? कढीपत्ता लगेच करतो तात्यासाहेब. झालं का तुझं? मला घाई आहे फार. तुझं झालं असेल तर मला सांग, कारण माझं तयार आहे मी. कॉक 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 कॉक. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. कॉक कॉक कॉक. मध्ये मध्ये बोलायचं नाही कुणी अजिबात. गाण्याची लिंक तुटते माझी. एक तर मद्यपान दिल्यावर गाण्याचे शब्द व्यवस्थित आठवत नाहीत, कसे बसे आठवतात. लिंक तोडू नका. हा एक 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 अतिशय महत्वाचं. आज तुम्ही घरी जायचं नाही, अजिबात घरी जायचं नाही. इथे जेवून जायचं. तुमच्यासाठी इतका चांगला स्वयंपाक बनवतोय मी, जेवून जा. पण साहेब, बायकोनी घरी जेवण बनवलं होतं. बायकोच्या हातचं तुम्ही रोज खाता हो, आज तुम्ही माझ्या हातचं खाऊन जा. आणि मगापासून मी एकटाच गातोय. मी काय इथं तुमचं मनोरंजन करायला बसलोय? गा गा गाणं गा. तुम्ही सुद्धा गाणं गायला पाहिजे. संगीता आस्वाद आता मलाही घेऊ द्या. मी गाणं गा गा. जी. कॉक 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 कॉक. कोंबडी पळाली पाहू बाई माग वळून. आई आई काय होते?
होतोय का कसला? अगं शांत हो ना, घाम का आलाय एवढा तुला? हमरे मला का नाही लई वांग स्वप्न पडलं बघ. कसलं? मंजूच. अगं आई, किती विचार करशील, नको की एवढी काळजी करत जाऊस. हे बघ ऐक, आता दीदी काय तिकडे एकटी आहे का सांग? हा, सत्यताजी आहेत ना तिच्यावर, कशाला मग एवढं टेन्शन घ्यायचे सांग? हमरे तू फोन लाव आता मंजूला. आता होय लाव. अगं पण आई, आता इतक्या उशिरा लावणं बरं आहे का? लाव की ग. थांब थांब, तुझ्या समाधानासाठी लावते फोन. शांत हो. आईचा फोन. तिला काय कळलं तर नसेल ना? फोन का उचलत नाही? उगाच काळजी करत बसायची. हॅलो हॅलो मंजू बाळा, तू तू कशी आहेस ग? बरी आहेस ना? तुला काय झालं तर नाही ना ग? अगं बोल की मंजू. गप्प बसलेस, काहीतरी बोल माझ्याशी. अगं माझा आवाज येतोय का तुला? अगं कुठे आहेस तू मंजू? अगं बाळा बोल की. ठीक आहे मी. तू तू खोटं बोलतेस ना? माझा नाही विश्वास तुझ्यावर. अगं खरंच सांगते. ठीक आहे मी. अगं मग एवढंसं सांगायला इतका येळ का घेतलास? अगं ते मी ड्रेसिंग करत होते ना माझं. मी करते तुला नंतर फोन. काहीतरी गडबड आहे. मंजू काहीतरी लपवते आपल्यापासून. हाय काय? अगं किती विचार करशील ग? आत्ताच दीदी बोलली ना, मी ड्रेसिंग करते, करीन थोड्या वेळानं फोन. ड्रेसिंग करताना कशी बोलणार आहे सांग ना? तुझं का नाही त्या सिनेमातल्या आयांसारखं झालंय, नुसतीच काळजी करत बसायचं. शांत हो, पाणी घेऊन आले आम्ही. देवा, माझ्या मंजूला कसलाच त्रास नको होऊ दे. वाघमारे, जमतंय का तुम्हाला? हा, म्हणजे घरी असताना आई आणि अमृता मदत करायच्या आणि हे तर सपनातही मदत करायच्या. पण मी करीन. वाघमारे, तुमची हरकत नसेल तर मी मदत करू का? नाही नको, मी करीन माझं मी. वाघमारे, अहो मला कळतंय की तुम्ही पेशंट आहे, पण माझ्या दोस्तीवर तुमचा जरा बी विश्वास नाही काय? साजरताही फूल
पडली जणू नाशिकताही म्हणून आली प्रेमाची भाषा. चांदन रूप तुझ पुरतण्यार नजरची जादूगिरी जुलमी धार. मखमली सपनान मन भुलला काळजाच्या वाटेवर रान फुलला. धड धड उरात ह्या कशान ते ठावना नवखा स्पर्श जणू नवखी ही भावना. पैंजनाचं गाणं तुझ्या सुरामंदी माळतो बहरून जातो पुन्हा ताल माझा वेधळा. सावरल सावरल सजनी गाजीन सावर